मुंबईकरांचा हक्कभंग करून तुम्ही ते जगात ते खाजगी लोकांना दिलेली आहे, ते देणार काय मुंबईकरांना? अजिबात नाही देणार. आमचा विरोध आहे आणि राहणार. मुंबई महापालिकेच्या सुधार समितीमध्ये आज दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पहिला विषय म्हणजे सेव्हन हॉस्पिटलच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव आणि दुसरा विषय जो आहे तो मुलुंड डम्पिंगच्या जागा जी धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमीजी आहेत. सेव्हन हॉस्पिटलचा जो प्रस्ताव होता, तुम्ही असं म्हणतात की खाजगीकरणाचा प्रस्ताव होता आणि त्याला तो प्रस्ताव मंजूर झाला, नेमकं काय म्हणावं या सगळं? नाही, आज जे प्रस्ताव आला होता ह्याच्या पूर्वी पण हे प्रस्ताव 2 वेळा आला होता आणि 2 वेळा सर्वसंमतीनं आम्ही त्याला दफ्तरी दाखल केलेले होते. आणि आज हे प्रस्ताव कोणताही चेंजेस न करताना आपल्या सभामध्ये आला आणि त्या विषय सेम होता जे ह्याच्या पूर्वी होता. पण आज काय घडलं की हे जे विषय होता या विषयावर आम्ही जेव्हा आपलं मत मांडत होते त्याच्यापूर्वी महानगरपालिकांनी अस्पतालच्या हे जागाची ताबा कॅप्री ग्लोबल कंपनीला देऊन टाकला. म्हणजे महानगरपालिकाची सुधार समितीमध्ये हे प्रस्ताव मंजूर झाला नाही आणि विषयावर चर्चा होत आहे आणि याच्यानंतर ते जाणार महानगरपालिकाची सभामध्ये. यामध्ये चर्चा होणार, त्यामध्ये नगरसेवक आपलं मत मांडणार आणि त्याच्यानंतर ते पास होणार किंवा नापास होणार. याच्यापूर्वी ते सगळ्या गोष्ट चालू आहे. त्याच्यापूर्वीही त्यांनी या अस्पतालच्या ताबा कॅप्री ग्लोबलला देऊन टाकला. म्हणजे आमचा आक्षेप असा होता की म्हणजे त्या महानगरपालिकाची किंमत नाही राहिली. त्यामुळे मी मुद्दा मांडून सांगितलो की आम्ही झटपट सभा ताकुबी मांडतो आणि तुम्ही मंजुरी द्या, कारण हे आमच्या हक्कावर गदा आहे आणि हक्काचा उल्लंघन केलेलं आहे. पण ते ऐकले नाही आणि सगळे गोष्टी आम्ही सांगितलं त्यांना की बाबा हे हॉस्पिटल याच्यावर महानगरपालिकांनी आणि विधी विभागने खूप दुर्लक्ष केलेलं आहे. कारण 2005 पासून आजपर्यंत 2016मध्ये पहिल्यांदा महानगरपालिकांनी नोटीस दिला की बाबा आमचे ते तुम्ही असेसमेंटचे असेसमेंटचे रेंट आणि त्याच्यानंतर जे आम्ही लीजचे रेंट होते दोनों पैसे तुम्ही दिलेले नाही. त्यामुळे आता काय करायचं आहे, तुम्हाला काय तुमचं हे जे ॲग्रीमेंट आहे, करार आहे, आम्ही रद्द करतो. त्याच्यानंतर ते कोर्टात गेले आणि ते सगळं घडला. म्हणजे 11 वर्षा ते गप्प होते. त्यांनी पैसे नाही दिले, त्याने अजिबात लीजचे पैसे नाही दिले, त्या असेसमेंटचे पैसे नाही दिले, कोणी पैसे दिले आणि गप्प होता महानगरपालिका. किती नेग्लिजन्सी आहे यामुळे आमचं असं म्हणणं होता की जे 400 कोटी रुपये तुम्ही कॅप्री ग्लोबल करून घेतात, म्हणजे अंबानीची रिलायन्स फाउंडेशन पाठीमागे आहे त्याच्याकडे घेतात तुम्ही, त्याच्यापेक्षा हे बरं आहे की तुमच्याकडे 78,000 कोटी रुपये तुमचे ठेवीत आहे आणि तुम्ही रुपये काढून वेगळे वेगळे काम करत आहे लोन घेऊन. तर तुम्ही 400 कोटी लोन घ्या आणि देऊन टाका. तुमची 5,000 कोटीची हे जागा आहे महानगरपालिकाची आणि 1500 बेड कंप्लीट होणार. त्याच्यानंतर मुंबईकरांना लाभ होणार, कारण मुंबईकरांसाठी आता साईन केम, माहीम आणि कूपर हे खूप कमी पडलेले आहे. म्हणजे आज एका बेडावर 2-2 पेशंट आहे, तुम्ही बघून घ्या. ICU भेटत नाही आहे. त्याच्यानंतर आपली OPDमध्ये लाखो लोक येतात आणि यामध्ये खूप 38पैकी जास्त हे OPD होता, ऑपरेशन थिएटर खूप होता, त्यांची जागा खूप होती. त्याने 300 बेड काढलेला आहे, त्याच्यानंतर आता 1500 बेड करायचं आहे. आणि खाजगी लोकांना देऊन आपला जे एक्सपिरियन्स आहे ते खूप वाईट आहे. कारण याच्यापूर्वी जे पण आपण जागा दिलेली आहे ते अजिबात कोणाने महानगरपालिकासाठी किंवा गोरगरिबांसाठी कुठलीही जागा दिली नाही आणि कुठलाही शेअर दिला नाही. त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की महानगरपालिकांना ही वेळ आलेली आहे, चांगली वेळ आहे आणि तुम्ही या वेळीत आपल्या हॉस्पिटल आपल्या ताब्यात घ्या आणि तुम्ही चालवा, कारण आपली ऑब्लिगरी ड्युटी आहे लोकांना. या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली तरीही हा प्रस्ताव मंजूर झाला, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की सत्ताधारी पक्षातले 3 सदस्य अनुपस्थित होते, तरीही प्रस्ताव मंजूर कसा झाला? नाही, असं आहे की सत्ता पक्षाचे जे 3 लोक ना होते ना, आमची एक सदस्य होती मेहर मोहसिन हैदर,
ते 10 दिवसापूर्वी सुट्टी घेऊन ते केरळाला त्यांच्या नेटिव्ह प्लेसला गेले आहे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचे हे आहे त्याच्यानंतर हे सगळे प्रस्ताव आले. त्यामुळे ते आणि त्याची ती तब्येत पण आजार आहे, ते पडलेली आहे, तर पावामध्ये तकलीफ आहे, त्यामुळे ते आली नाही. आणि आमचे जे होते त्या चर्चावेळी एखादा कुठली नगरसेविका कुठल्या काही अर्जंट कामासाठी गेली किंवा कुठे गेली माहीत नाही, आणि त्यामुळे आपण एक कम पडले. खरं तर हाच चर्चेचा विषय राहिलेला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या नगरसेविका सदस्य जे विरोधी पक्षाच्या बाकावर बसतात त्या उपस्थित होत्या, म्हणजे सभा सुरू झाली तेव्हा, आणि प्रस्ताव यायच्या काही वेळा आधी त्या काही कामासाठी बाहेर पडल्या आणि त्यामुळं बहुमताचा आकडा कमी झाला किंवा जास्त झाला असं म्हणायचं का? नाही, असं नाही आहे. आपण कमी होते, त्यांच्यापेक्षा एक आम्ही कमी होते आणि ते गेली ते म्हणजे 2 कमी झाले. आपण असं ना होता की आपण बराबर होते, ते बराबर लॉटरी काढणार असं ना होता. आम्ही कमी होते, एक कम होता आमचा. आणि आमचं असं म्हणणं आहे की ते नाही हो, ते पास झाला किंवा नापास झाला परत ते नामंजूर होणार तर परत येणार. आमचं जे म्हणणं आहे की मुंबईसाठी जे भारतीय जनता पक्षांनी विजनरी डॉक्युमेंट काढला होता इलेक्शनच्या पूर्वी, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही महानगरपालिकाची कुठलीही जागा कोणाला देणार नाही आणि जे पण काम आहे ते महानगरपालिका स्वतःचे खर्चावरून करणार, असं त्यांचं म्हणणं होतं. आमचा प्रश्न हे आहे की तुम्ही एवढा मोठं हॉस्पिटल 5,000 कोटीची जवळपास जे व्हॅल्यू आहे त्याची, आणि तुम्ही आज जे दिलेलं आहे मुंबईकरांचा हक्कभंग करून तुम्ही ते जगात ते खाजगी लोकांना दिलेली आहे, ते देणार काय मुंबईकरांना? अजिबात नाही देणार. आमचा विरोध आहे आणि राहणार. महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाच्या संख्याबळ जास्त आहे, ते पास करू शकतात, पण आम्ही सगळ्या लोकांचे समोर जाऊन आम्ही सांगणार आणि तुमच्या माध्यमातून आमचा जे मेसेज आहे ते त्यांच्याकडे पोहोचणार की बाबा आज जे परिस्थिती आहे, भारतीय जनता पक्ष कुठलीही जागा खाजगी लोकांना देण्यासाठी तयार आहे आणि बरीच जागा महानगरपालिकाची जात आहे. आम्ही वारंवार तक्रार करून आम्ही वारंवार त्यांना सांगून की बाबा पुढची जी पिढी आहे, पुढचे भविष्याचे जे लोक येणार ते खूप आम्हाला वाईट सांगणार, कारण आम्ही सगळे जगा वाटत आहे ते वाटप ठीक खरोखर बरोबर नाही आहे. तुम्ही जसं म्हटलात की आताही तुम्ही म्हटलात की भाजपकडून महापालिकेच्या जागा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज आणखी एक प्रस्ताव होता, तो म्हणजे मुलुंड डम्पिंगच्या 15 एकर जागेचा, ज्या ठिकाणी धारावीचा RMC प्लांट उभारायचा. तो प्रस्ताव नॉट टेकन झाला, पण या प्रस्तावावर चर्चा झाली, गदारोळ झाला होता. तुम्ही सुद्धा चर्चेत सहभागी झाला होता. माझं असं म्हणणं होतं की हे जे जागा आहे 64 एकर जागा आहे मुलुंडची आणि डम्पिंग ग्राउंड आहे, या जगाची व्हॅल्यू जी महानगरपालिकांनी काढलेली होती रेंटसाठी, म्हणजे भाड्याकरासाठी, ते होती 191 कोटी 91 कोटी 191 कोटी. आणि त्याच्यानंतर काय झाला की इथे येऊन यांनी नव भारतला 82 करोडमध्ये दिलेलं आहे, देण्याची प्रस्ताव मांडलेला आहे. म्हणजे असं आहे की ते म्हणतात की बाबा यामध्ये जे कचरा पडलेला आहे त्याला उचलायचं आहे, त्याच्यात 20 कोटी खर्च होईल, हे पैसे पण आम्हाला देऊन टाका आणि कट करून टाका आणि आम्ही हे उचलतो. आमचं असं म्हणणं आहे की याच्यापूर्वी 2024पर्यंत ते कंपनी होती आपलं बायोमायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याचं काम होतं की ते सायंटिफिक क्लोजर करायचं होतं मुलुंड डम्पिंगला, आणि ते केला नाही. किंवा का केला, त्यांना खूप एक्सटेन्शन देत होते. ते किती काम केला, त्यांना किती पैसे दिले, हे कचरे कशाला शिल्लक ठेवलेले आहे, ते कशाला नाही उचलले, हे सगळे प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. ते म्हणतात की नॉट टेकन करा, ते पुढच्या वेळी देखा. पुढच्या वेळी असं का होणार? पुढच्या वेळी असं होणार की पुढच्या वेळी ते परत ह्याला मंजूर करणार. म्हणजे अदानीला किती जमीन देणार धारावीच्या नामावर? तिकडे ते जागा आहे, तिथे ते काय म्हणतात त्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या रेडीमिक्स प्लांट मारणार आणि ते आपल्या प्रीकास्टसाठी ते जागा तिथे उपलब्ध करण्यासाठी ते त्यांचं निवेदन होतं. आमचं असं म्हणणं आहे धारावीसाठी तुम्ही 25 किलोमीटरवर मुलुंडवर जाऊन तुम्ही असं कसं काय करतात? मुलुंडचे लोक आहे ते खूप त्रासमध्ये होते ते वेळी, ज्यावेळी ते हे आपला डम्पिंग ग्राउंड होता.
आता त्याचे मोकळा झाले ते, आणि त्या मोकळा झाल्यानंतर तिथे 15 वर्ष तुम्ही काय बिल्डिंग वगैरे उभारू शकत नाही. तर काय झालं आहे की ते 5 एकर जमीन त्याला दिला, आणि नंतर ते रेडीमेक्स प्लान आणणार, काय आणणार, त्याच्या पोल्युशन आहे, ते गाडी आणणार, ट्रॅफिक होणार, ते सगळे मुलुंडकरांवर भार जाईल. त्याविरुद्ध आमचा विरोध होता की तुम्ही कुठली कुठली जमीन अदानीला देणार. धारावीसाठी धारावी दिली, त्याच्यानंतर कुर्ला दिली, त्याच्यानंतर malaड दिली, त्याच्यानंतर देवनार दिली, आणि आता तुम्ही हे देतात मुलुंड. आणि त्याच्यानंतर काय काय देणार तुम्ही? म्हणजे याच्या पुढे कोणी विकासक येणार आणि सांगणार की बाबा आमच्या हे तुमचं काम आहे आणि या कामासाठी आम्ही तुम्ही आम्हाला हे देऊन टाका. तर काय करणार? सगळी जगा विकासकांना देऊन काय परिस्थिती होणार? ते 5 वर्षानंतर काय होणार? कोणी परत देणार की नाही देणार? तुमचं अग्रीमेंट काय आहे? एक 7 हिल्सची जागा तुम्ही 20 वर्षानंतर घेऊ शकले नाही आणि ती जमीन गेली. तर आपला एक्सपिरियन्स असा आहे, त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की बाबा हे जे होत आहे, भारतीय जनता पक्षाची पॉलिसी वेगळी आहे. म्हणजे ते जे सांगतात ते करत नाही, जे करतात ते सांगतात नाही. धन्यवाद आपल्याशी बोलण्यासाठी. होते काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी, आणि त्यांनी खरं तर मुद्दे मांडलेले आहेत, काही प्रश्न उपस्थित केलेले. जसं 7 हिलची जमीन गेली तशी मुलुंडच्या डम्पिंगची सुद्धा जमीन जाणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.